नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. म्हणजे आपल्या ज्या सबस्क्रायबर ताई आहे कल्पना मेहर म्हणून, त्यांची रिक्वेस्ट होती की संस्कार भारती रांगोळ्या दाखवा. तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. रांगोळ्या घेऊन आलेल्या आणि सोप्याच रांगोळ्या आहे. आणि मी पण पहिल्यांदाच ट्राय केलेल्या आहे ह्या रांगोळ्या, कारण की आपण रोज ह्या रांगोळ्या काढत नाही. आणि ह्या रांगोळ्या ट्राय केल्यानंतर मला एक लक्षात आलं की ह्या रांगोळ्या काढण्यासाठी प्रॅक्टिसची खूप गरज आहे. पण एकदा प्रॅक्टिस जर झाली ना मैत्रिणींनो, एकदम भारी त्या रांगोळ्या. कारण की ही रांगोळी काढल्यानंतर एकदम भरगच्च उठावदार रांगोळी दिसतात ह्या. तर ही रांगोळी 5 बोटांनी काढली जाते, पण त्याला ऑप्शन आहे, आपण बॉटलच्या मदतीने पण काढू शकतो. थोडी प्रॅक्टिस केली ना तर जमते ही रांगोळी काढायला. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 4 रांगोळ्या आहेत. 2 रांगोळ्या तुम्ही देवघरासमोर काढू शकता आणि ज्या 2 रांगोळ्या आहेत त्या दारासमोर ट्राय केल्या तरी चालतील. तर संस्कार भारती रांगोळीमध्ये वेगवेगळे आकार आहेत, शुभचिन्ह आहेत, जसे की बिंदू, सरळ रेषा, सर्परेषा, गोपद्म, केंद्रवर्धिनी, असे भरपूर आहेत. तर आपण त्यातले 2-4 चिन्ह वापरलेले आहेत. तर नक्की ट्राय करा या रांगोळ्या. कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि ह्या रांगोळ्या जेव्हा आपण काढतो तर बॅकग्राऊंडला कलर टाकला जातो, त्यावर ही रांगोळी काढली जाते. म्हणजे तुम्ही सफेद रांगोळीचा वापर करूनही काढू शकतात, पण मोस्टली जेव्हा आपण ही रांगोळी सणावाराला काढतो मैत्रिणींनो, तेव्हा खाली असे वेगवेगळे कलर टाकून मग त्यावर ही रांगोळी काढली जाते. तुम्हाला माहितीच असणार आहे, पण तरी मी एकदा सांगितलं. आणि अशाच जर तुमच्या काही रिक्वेस्ट असतील रांगोळी रिलेटेड, तर तुम्ही मला सांगू शकतात कमेंट करून. मी नक्की प्रयत्न करेल आज जसा केला तसा. आणि ह्या रांगोळ्यांना प्रॅक्टिस लागते, तर तुम्हीही प्रॅक्टिस करा, मी पण करेल. कारण की मला पण एवढी प्रॅक्टिस नाही आहे रांगोळीची. कारण की आपण रोजच्या ज्या रांगोळ्या आहेत एकदम साध्या साध्या असतात, बोटाच्या चिमटीच्या मदतीने काढतो, त्या पटकन जमतात. पण ह्या रांगोळीला प्रॅक्टिस लागते. तर करूया प्रॅक्टिस आणि शिकूया आपण ह्या रांगोळ्या पण. तर पुढची रांगोळी याच्यामध्ये आपण गोपद्म काढलेलं आहे. तुम्ही आणि जर जुने व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघा. आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. कारण की रोजसाठीच्या रांगोळ्या एकदम सोप्या पद्धतीने काढून दाखवल्या जातात, जेणेकरून तुम्हाला सकाळी कितीही घाईगडबड असली मैत्रिणींनो, तरीही तुम्ही एकदम सुंदर रांगोळी तुमच्या दारासमोर काढू शकाल, असा माझा प्रयत्न असतो. आणि तशाच मी रांगोळ्या तुमच्यापर्यंत घेऊन येत असते, एकदम कमी वेळात सोप्या डिझाईन, सुंदर डिझाईन. आणि तुमच्या दारासमोर कमी जागा असेल तरीही तुम्ही त्या रांगोळ्या काढू शकाल, अशा डिझाईन्स आहेत. तर नक्की बघा आणि येणारे व्हिडिओही नक्की बघा. आणि हे व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना पण जास्तीत जास्त शेअर करत चला, म्हणजे त्यांनाही नवनवीन डिझाईन शिकायला मिळतील. तर पुढची रांगोळी आपली शेवटची रांगोळी आहे आजच्या भागातली. छोटाच आहे आजचा व्हिडिओ. असे टिपके काढून घ्यायचे मोठे मोठे. कमेंट्स आल्या पाहिजे मैत्रिणींनो. तरी भरपूर मैत्रिणींचा आता चांगला सपोर्ट आहे आपल्याला. म्हणजे त्या रांगोळ्या वगैरे ट्राय करतायत, कमेंट्स पण करतायत. तर असाच तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या आणि मला नवनवीन डिझाईनशी सुचू द्या तुमच्या आशीर्वादाने. मी नेहमीच नवनवीन डिझाईन्स तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील. तर रांगोळ्या पण नक्की ट्राय करत जा मैत्रिणींनो व्हिडिओ बघितल्यानंतर. या रांगोळीमध्ये आपण 2 साईडला गोपद्म काढले आणि हे केंद्रवर्धिनीचं चिन्ह काढतोय. आणि ती जागा उरली तिथे सरळ लाईन काढून घ्यायच्या अशा. तर नक्की कमेंट करून सांगा रांगोळी जमली की नाही. आणि पुढच्या भागातही आपण अशा झटपट होणाऱ्या सोप्या सुंदर रांगोळ्या बघणार आहोत. आणि आपल्या चॅनलवर रोजसाठीच्या एकदम छान छान रांगोळ्या आहेत, जसे की उंबरठ्यावर काढण्याच्या बॉर्डर रांगोळ्या, देवघरासमोर काढण्याच्या, तुळशीसमोर काढण्याच्या रांगोळ्या भरपूर आहेत. तर नक्की बघा आणि चॅनलला तर सबस्क्राईब करा, त्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.